नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सतीश नाईक. ग्रंथालयाची आरोग्य यात्रा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जे यूट्यूब चॅनल चालवतो ग्रंथालयाचं, त्याच्यामध्ये नियमितपणे आरोग्याची कॅप्सूल हा कार्यक्रम आपण करत असतो. त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण नेहमीच वेगवेगळ्या एकदम प्रतिथयश आणि तज्ञ डॉक्टरांना इथे बोलवत असतो आणि त्यांच्याविषयी, त्यांच्या एकंदर त्यांची जी स्पेशालिटी आहे, ज्या स्पेशालिटीमध्ये ते आज काम करत आहेत त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सुदैवाने आमची आरोग्य यात्रा आता नाशिकमध्ये पोचली आहे आणि नाशिकचे प्रतिथयश डॉक्टर की जे न्यूरोसर्जन आहेत त्यांच्याशी आज आपण पूर्णपणे बोलणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्यांच्या मार्फत आपण त्या विषयाचं, त्या स्पेशालिटीचं थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आपण स्वागत करूया डॉक्टर राजन पटनी यांचं. नमस्कार सर, ज्या वेळेला तुमची जी हे आहे सुपर स्पेशालिटी, ती फारशी ज्ञात नव्हती लोकांना, अशा वेळेला तुम्ही त्या स्पेशालिटीमध्ये भाग केलेला आहे, तज्ञ झालेला. थोडंसं आपण एक काम करूया, तुमची स्पेशालिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात याच्याबद्दल जरा लोकांना सांगूया. न्यूरोलॉजी ही स्पेशालिटी मूत्रमार्गाशी संबंधित आजारांवर उपचार करणारी सर्जरीची शाखा आहे. तशीच मूत्रमार्गावर उपचार करणारी नेफ्रॉलॉजी म्हणून दुसरी शाखा असते, ती मेडिकल शाखा आणि डायलिसिस वगैरेशी संबंधित आहे. तर आम्ही मूत्रमार्गाशी संबंधित असणारे आजारांवर ट्रीटमेंट देतो आणि त्याच्याशी संबंधित असलेले ऑपरेशन्स वगैरे करतो आणि किडनी ट्रान्सप्लांट आम्ही करत असतो. याचबरोबर वंध्यत्व निवारणावर पुरुषांचे जे आजार असतात त्याचीही ट्रीटमेंट या स्पेशालिटीमध्ये येत असते. म्हणजे एकंदरीत मूत्रमार्ग आणि त्याची जी इंद्रिय आहे त्या सगळ्या इंद्रियांचा तुमचा संबंध असतो आणि तो ऑपरेशनची जी गोष्टी आहेत त्या तुम्ही ॲक्च्युली करत असता. आता मला एक आश्चर्य वाटतं, तुम्ही खरं मुंबईत शिकला, मुंबईवरून नाशिकला, त्यावेळेला नाशिकच्या लोकांना याची खरंच माहिती होती का तुम्हाला प्रत्येक पेशंटला समजावं लागायचं? नाही, त्यांना सुरुवातीला माहिती नव्हती, पण बरेचसे डॉक्टरांशी माझे संबंध आले आणि त्यांनी त्या पेशंटला समजून सांगितलं की ह्या विषयात एक तज्ञ आहे, त्याच्यात स्पेशल शिक्षण घेतलेलं आहे आणि दुर्बिणीतून पूर्वी ऑपरेशन ही टाक्याचे ऑपरेशन व्हायचे. आमची शाखाही डेव्हलप झाली आणि त्याच्यात दुर्बिणीतून ऑपरेशन करण्याचं ट्रेनिंग आम्हाला सर्वांना देण्यात आलं आणि स्टोनची किंवा प्रोस्टेटची किंवा किडनीची अनेक ऑपरेशन ही दुर्बिणीतून व्हायला लागली, कारण दुर्बीण नवीन प्रकारच्या डेव्हलप झाल्या आणि ते वापरून ऑपरेशन करायला लागले. त्यामुळे पेशंटची जी वेदना कमी झाल्या, ऑपरेशन लवकर व्हायला लागलं आणि रक्तस्राव कमी व्हायला लागला. पेशंट लवकरात लवकर घरी जाऊन कामावर लवकर रुजू व्हायला लागले. मला तेच जरा आश्चर्य वाटते, कौतुक वाटतं, आश्चर्यापेक्षा कौतुक. कारण पूर्वीच्या काळामध्ये हे इथपासून इथपर्यंत कापलं जायचं, किडनीला एक्सपोज करायचं, कितीतरी गोष्टी करायला लागायच्या की ज्यामुळे पेशंटला त्याच्यामध्ये शारीरिक इजा ती खूप जास्त व्हायची. हळूहळू आता याच्या दुर्बिणी कमी आल्या, त्यामुळे हा सगळा प्रकार कमी झाला, खूप कमी झाला. आता पण मला एक प्रश्न मध्ये मध्ये पडतो. तो प्रश्न असा की खरंच मुतखड्यांचं प्रमाण एवढं वाढलंय का त्याचं निदान वाढायला लागलंय काहीतरी कारणामुळं, काय नेमकं? मुतखड्याचं प्रमाण तेवढंच आहे किंवा त्याच्यापेक्षा मी म्हणेन की त्याचं निदान वाढलं, कारण सोनोग्राफी सगळीकडे अवेलेबल झाली आणि दुसरी गोष्ट पेशंट अवेअरनेस खूप वाढला आणि नवीन जी उपचार पद्धती आली, एंडोस्कोपिक आणि बाहेरून स्टोनला ट्रीटमेंट, ज्याला आपण लिथोट्रिप्सी म्हणतो, या उपचार पद्धतीमुळे पेशंट जास्त ट्रीटमेंटसाठी पुढे येऊ लागले आणि त्यांना हे कळालं जनरल TV-वरनं किंवा इतर माध्यमातून तर जर आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर आपली किडनी खराब होईल आणि आपल्याला किडनीचा धोका होईल आणि नंतर गरज पडली तर किडनी निकामी होऊन ती बदलण्याची पाळी येईल. त्यामुळे पेशंट
त्यांच्याशी घ्यायला. आणि अनेक सरकारी रुग्णालयात ही जी उपचार पद्धती आहे ती अवेलेबल झाली, त्यामुळे पेशंटचं त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट मिळालं. पण म्हणजे हळूहळू जागरूकता जास्त होते. साधारण लक्षणं काय असतात मुतखडा झाल्याची? मुतखडा झाल्याच्या पोटात कळ येते किंवा उलटी वगैरे होते, लगेचून रक्त जातं, थंडी ताप येऊ शकतो, असं होतं. कधी कधी काही स्टोनमध्ये काहीच कळत नाही, एकदम अचानक एखाद दिवशी त्याची लघवी बंद होऊन जाते असं. आणि मग काही याच्यात दुसरा काहीतरी आजार करण्यासाठी सोनोग्राफी होते आणि त्याच्यात डिटेक्ट होतं, त्याला आपण सायलेंट स्टोन म्हणतो. अशा प्रकारे म्हणजे साधारणपणे किडनीमध्ये वर स्टोन असेल तर काही लक्षण असतील असं नाही, पण जसा तो स्टोन खाली उतरतो तशी त्याची लक्षणं दिसायला लक्षणं. म्हणजे तो घासला जातो आपल्या जी मूत्रनलिका असते किडनी पासून ब्लॅडरपर्यंत येणार, तर मूत्रनलिकेचा मार्ग साधारणतः 2 ते 2 मिलीमीटरचा असतो. त्याच्यातून स्टोन जाताना मग त्याला अडथळा निर्माण होतो, ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. आणि त्याच्यामुळे ती लघवी त्याला फोर्स करून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पोटात कळ येते आणि त्यामुळे पेशंटला खूप दुखते, तो गडबडा जमिनीवर रोडू लागतो आणि मग पुढे त्याचं निदान. म्हणजे सहन होत नाही असं दुखायला लागलं पर्टिक्युलरली उशीमध्ये, आणि ते थोडंसं लघवीच्या जागी खेचायला वगैरे लागलं की ताबडतोब आपण सोनोग्राफी घेतली पाहिजे. आणि सगळ्यांची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का? मुतखडा 2 मिलीमीटरपेक्षा लहान असेल, सहज पास होण्यासारखं असेल, ते बघा असं आहे, त्याची कॅटेगरी असते. खडा कुठे आहे, कशा प्रकारचा आहे, तो किती त्रास देतोय, किडनी फंक्शन असेल किंवा किडनीत काही अनोमली, कंजेनायटल अनोमली होतो, जन्मता काही आजार आहे, अशा प्रकारचा विचार करून ट्रीटमेंट होतो. पण प्रत्येक स्टोनला काही ट्रीटमेंट लागते असं नाही, काही ऑपरेशन लागते असं नाही. काही औषधांनी किंवा काही भरपूर पाणी पिल्याने काही छोटे छोटे जे स्टोन असतात 4-5 मिलीमीटर त्याचे ते पडू शकतात. पण प्रत्येक स्टोन 2-4 मिलीमीटरचा पडेलच असं नाही. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला वॉच ठेवावा लागतो आणि तो पडला आहे की नाही कन्फर्म करावा. तो पडला नसेल तर छोटे स्टोन सुद्धा काढावे लागतात. कधी कधी छोटे स्टोन त्या ठिकाणी चिटकून जाऊन किडनी चोको करून किडनी निकामी झाल्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत. म्हणून जरी स्टोन छोटा असेल आणि त्रास देत नसेल, सुरुवातीला कळलं असे समजू नये की तो स्टोन पडून गेला आहे. डॉक्टरांनी ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला यायचं आणि फॉलोअपमध्ये सोनोग्राफी करून तो स्टोन पडला आहे हे निदान कन्फर्म करायचं आणि मग ते करायचं. पुढे कुठल्याही स्टोनकडे दुर्लक्ष करता नाही. आणि तो जर मध्ये कुठे अडकला आणि मागे मूत्र जमा होऊन किडनीला इजा झाली तर मग पुढचे मोठे प्रश्न, असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर? आता एक गोष्ट बऱ्याच लोकांना असं सांगितलं जातं की मूतखडे होऊ नये म्हणून तुम्ही खाण्यामध्ये काय काय बदल करा. तर काय त्याच्यात नेमकं? सर्वात महत्त्वाचं खाण्यामध्ये बदल असा आहे की पाणी जास्त पिणे हा त्याच्यातला सर्वात मोठा आहे. माणसाने साधारणतः 3 लिटर पाणी प्यावं. ज्याला स्टोन आहे त्याने 4 लिटर पाणी प्यावं. 2 ते 3 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीने प्यावं. म्हणजे त्याची जी बारीक जी राळ तयार होते, जी पहिल्या बारीक स्टेजमध्ये तो वाळूसारखा असतो, ते निघून जाण्याची फार मोठी शक्यता असते. आणि जर पाणी कमी प्यालं तर मग ती राळ एका ठिकाणी साचते, त्याचा हळूहळू स्टोन तयार होतो. अशा प्रकारे आहे. तर आणि औषध जर काही लोकांना काही स्टोन कुठल्या प्रकारचं याच्यावर खाण्याचे काय टाळा असतात. तर युरिक ॲसिड स्टोनमध्ये कसं कळेल तो स्टोन पडला, जो स्टोन बाहेर येतो त्याच्यावर आपण त्याची तपासणी करायला पाठवतो प्रयोगशाळेत आणि ते सांगतात तो युरिक ॲसिड स्टोन आहे, ऑक्झलेट स्टोन आहे, कॅल्शियम कार्बोनेट मोनोनायट्रेट आहे, डायहायड्रेट आहे असे, किंवा सिस्टीन स्टोन आहे. अशा प्रकारचे त्याची कळते. त्याच्या कन्सिस्टन्सीनुसार किंवा स्टोन काढल्यावर तो कसा दिसतो याच्यावर आपण त्याचा अंदाज लावू शकतो की हा स्टोन ऑक्झलेट आहे का, युरिक ॲसिड आहे, असं आपण अंदाज लावू शकतो. युरिक ॲसिड स्टोन जर असेल आपण प्रोटीन कमी खातो, म्हणजे वरण उसळी वगैरे कमी खायचं, म्हणजे बंद नाही करायचा, किंवा पातळ वरण खायचं, उसळ पातळ खायची, बदाम काजू वगैरे खायचे नाही, प्रोटीन मांसाहार बंद करायचा किंवा मांसाहार त्यात एकदम कमी प्रमाणात करायचा, अंडे वगैरे टाळायचे. असं युरिक ॲसिड. ऑक्झलेट स्टोन असेल तर आपण पालक, टमाटे किंवा असे जे पदार्थ आहेत ते टाळले पाहिजे. अच्छा. म्हणजे त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे
तो ऑब्व्हियसली एकदा कळलं तर खाण्यामध्ये वगैरे आपण सांभाळतो. पण काही वेळेला काय होतं की पोटात दुखलं ना दुखलं तरी स्टोन एखादा पडून जाऊ शकतो. त्याच्याबद्दल मी मागे वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की काही एक दिवसात गाळणी करायची. कारण नॉर्मली लग्नाला आता कोणी काय सगळं घेऊन जात नाही, कधी गाळणी करायची आणि स्टोन पकडायचं असं काही नाही. आता ज्यांना कायम स्टोन होत असतात आणि ज्याला माहीत आहे की मला स्टोन आहे तो पडायचा आहे, पण तो काळजी घेऊन त्याला भरपूर मल्टिपल स्टोन म्हणतात किंवा स्टोन फॉर्मर म्हणतात, त्यांना ते शक्य होतं. अदरवाईज जेव्हा तुम्हाला आता कळलं की आपली लघवीचं स्टोन आता पडेल असेल, लघवीच्या मार्गात पोचत आहे, तर तेव्हा तुम्ही ते करू शकता. पण ते प्रत्येक वेळेला शक्य होईल असं नाही. आणि मग तो पकडला गेला तर मग तुम्ही तो दाखवू शकता. कधी कधी तो तुम्ही जर एखाद्या लघवी एका भांड्यात गोळा करायची आणि त्याच्या स्टोन दिसला तर तो कॅच करून तो तपासायला. मगाशी बोलताना मी आणि एक आजाराविषयी बोललो, त्याचं नाव होतं प्रॉस्टेट. तर थोडंसं प्रॉस्टेट म्हणजे काय आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया का? प्रॉस्टेट हे प्रत्येक पुरुषात असतं. ते वयोमान जसं जसं वय वाढत जातं, साधारण 60-50 नंतर 60च्या आसपास जसे आपले केस पांढरे होतात वयोमानाप्रमाणे किंवा मोतीबिंदू येतो, तसं प्रोस्टेट ही गाठ हळूहळू वाढत जाते. नैसर्गिकरित्या वाढते. पण प्रत्येक वाढलेला प्रोस्टेट हे त्या माणसाला त्रास देईलच असं नाही. जसं प्रत्येक मोतीबिंदू प्रत्येकाला ऑपरेशन लागत नाही किंवा त्याला त्रास होत नाही, तो तसं त्याचं आयुष्य कधी कधी निघून जातं त्या व्यक्तीचं. तसंच प्रोस्टेटचं आहे, प्रत्येकाला ते त्रास देईलच असं नाही. काही लोकांना साधा त्रास देतो, वारंवार लघवीला जाणे, लघवीत अडथळा निर्माण होणे, लघवी बाहेर होणे किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे थंडी ताप येणे किंवा आग जळजळ करणे, लघवीत रक्त जाणे, असे त्याचे लक्षण आहे. त्या लक्षणावरून आपण ट्रीटमेंट करू शकतो. पूर्वी प्रत्येक प्रोस्टेटला टाक्याचं ऑपरेशन करायचं. तर ही ब्रांच डेव्हलप जशी झाली तसं एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीतून आपण हे ऑपरेशन करतो. त्यामुळे लवकर पेशंट बरा होतो, लवकर घरी जातो, त्याला त्रास कमी होतो, रक्तस्राव कमी होतो. आता गेल्या 15-20 दशकात 2 दशकात प्रोस्टेटवरची चांगली औषधं आलेली आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रोस्टेटवरची जी आपण पूर्वी प्रत्येक प्रोस्टेटच्या पेशंटला जे ऑपरेशन करत होतो ते ऑपरेशन करण्याची गरज नाही. त्याची कॅटेगरी डिसाईड करत होतो, तो कुठल्या कॅटेगरी म्हणतो. औषधांनी सुद्धा बरेच प्रोस्टेटची ट्रीटमेंट जी लक्षणं आहेत, जी त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. आणि प्रत्येकाला प्रोस्टेटचं आता ऑपरेशन लागेलच असं नाही. औषधावर तो माणूस त्याचं जीवन जगू शकतो. पण आता साधारणतः लक्षणं काय असतात त्याची लक्षणं अशी असतात की वारंवार लघवीला जाणे, रात्री लघवीला उठणे, लघवी लागली तर घाईघाईने लघवीला जाणे, लघवीला जोर करावं लागणे, लघवी अडकत होणे, लघवी आत राहून जाते सेन्सेशन होणे किंवा लघवी तुंबणे. सर्वात लघवी तुंबणे जो प्रकार आहे त्याची लघवी बाहेरच येतो, तो सर्वात महत्त्वाचा प्रकार. त्याला त्यावेळेला मूत्रनली मार्गात आपल्याला आम्ही जे कॅथेटर म्हणतो तो टाकावं लागतो, त्याची लघवी बाहेर काढावी लागते. आणि नंतर सोनोग्राफी किंवा कधी कधी युरोडायनॅमिक्स करून त्याचं प्रोस्टेट किती वाढलं आहे आणि प्रोस्टेट ब्लॅडर कसा आहे याचा तपास करून त्याला कधी कधी औषधाने बरा होतो. बऱ्याच वेळेला त्याला ऑपरेशन लागू शकतं, जे आपण दुर्बिणीतून करून तो पेशंट लवकर बरा होऊन घरी जातो. याचबरोबर मी आणखी एक गोष्ट ऐकली, म्हणजे प्रॉस्टेटचा कॅन्सर. तर प्रॉस्टेटचा कॅन्सर त्याची लक्षणं, त्याच्याबद्दल काय, किती काळजी घ्यायची, काय नाही. आता प्रोस्टेटचं कॅन्सर असं आता काय झालेलं आहे की आपलं जीवनमान सुधारलं संपूर्ण भारताचं किंवा जगाचं मानवाचं. त्याच्यामुळे जसं जसं प्रोस्टेटचा कॅन्सर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढत जाते. त्याची लक्षणं जी प्रोस्टेटचीच लक्षणं आहेत तीच लक्षणं याची आहेत. म्हणजे प्रोस्टेट वाढलं आणि कॅन्सर झाला. प्रोस्टेट साधारणतः आता आपल्याकडे एवढं नाही आहे. साधारणतः अमेरिकेमध्ये PSA ब्लडचा रक्ताची तपासणी असते ती दरवर्षी तिथे करत असतात. आणि ते PSA जर वाढलं 4पेक्षा, नॉर्मल 4पर्यंत असतं, 4 ते 10 मध्ये आलं म्हणजे संशयित आहे, 10च्या वर एकदम कन्फर्म आहे. पण त्याचे परत तुकडा काढून तपासणी करतात आणि ते प्रोस्टेट कॅन्सर असं डिसाईड करतात. कुठलाही पेशंट प्रोस्टेटच्या सिम्पटमनी आमच्याकडे आला आम्ही त्याची तपासणी करतो, शारीरिक तपासणी करतो, सोनोग्राफी करतो आणि रक्त तपासणी PSA साठी.
तर जेव्हा ते उदमार्गामधून आम्ही तपासतो तेव्हा तिथे कडक जर गाठ लागली तर ती कडक गाठीची शंका आपल्या मनात निर्माण होते. मग त्याची तिथे सोनोग्राफी करून ती कडक गाठ साधी आहे तर कॅन्सरची असण्याची शक्यता ते आपल्याला कळतं आणि PSA पाठवतो. PSA वाढलेलं असेल तर या 3पैकी 2 गोष्टी पॉझिटिव्ह असल्या आम्ही त्याचे सोनोग्राफी मार्फत त्याची बायोप्सी घेतो. त्या बायोप्सी पाठवतो आपण. बायोप्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या स्टेजनुसार त्याचं ऑपरेशन करता येतं किंवा रेडिएशनने ट्रीट करतात आणि जर स्टेज 3-4 असेल तर गोळ्या औषधांनी इंजेक्शनने आपण ट्रीटमेंट करतो. नॉर्मली लघवीतून रक्त जाणं हा पण एक त्याचं लक्षण असं त्याचं लक्षण लघवीतून रक्त जातं अनेक आजारांमध्ये जातं. कधी अख्खं जे मूत्र मार्ग आहे मागेपर्यंत तर सगळ्या मूत्रमार्गामध्ये कुठूनही रक्त येऊ शकतो. तर साधारणतः रक्त आलं लघवीतून रक्त आलं की आपण काय विचार करायचा? रक्त आलं तर पहिले आपण डॉक्टरकडे जाऊन तपासणी करायची. मग ते जर रक्ताबरोबर दुखत असेल रक्त येण्यावर पोटात दुखत असेल तर साधारणतः यंग एजमध्ये किंवा बऱ्याच पेशंटमध्ये स्टोन असतो तो सोनोग्राफी किंवा एक्सरे किंवा CT स्कॅनमध्ये दिसतो. दिसला नाही तर CT स्कॅन करतो आपण. CT स्कॅनमध्ये रक्त येणं म्हणजे दुसरं कॅन्सरचं एक लक्षण आहे. तर हे कॅन्सर तर ते त्याच्या सोनोग्राफी किंवा CT स्कॅनमध्ये दिसतं. मग त्याच्यानंतर पुढची सगळी इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. दुर्बिणीने तपासायचं तुकडा काढून तो तपासायला लागतो. जर ब्लॅडर कॅन्सर असेल किंवा प्रोस्टेट कॅन्सर असेल किडनीचा कॅन्सर असेल तर त्याचं तिथे गाठ दिसते. त्याच्याभोवती IVP एन्जिओग्राफीमध्ये त्याच्याभोवती रक्तप्रवाह वाढलेला दिसतो. तर ती आपण किडनीची गाठ जर छोटी असेल तर गाठ काढतो, मोठी असेल तर किडनी काढतो. नॉर्मली याच्यात थोडा वयाचाही संबंध असतो. जसं जितकं जास्त वय आणि रक्तस्राव लघवीतून झाला तर त्याचे जास्त निदान कॅन्सरकडे जात असतं. स्टोन जर शरीरात नसेल त्यामुळे आपल्याला कॅन्सर शोधावं लागतं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट. आता आपण समजा तर तुम्ही म्हणाला दुर्बीण घालून आपण तपासणी वेळ आता कळ वाढला आहे कारण त्याच्यात खूप कमी इजा होते पेशंटला म्हणून झालेलं. तिथे तुम्हाला कधी अंदाज आपण घेऊ की कुठल्या प्रकारच्या निदान जास्त होतं. नॉर्मली किडनी स्टोन हा एक प्रकार तुम्हाला माहिती आहे तो त्या क्षणी काढता पण येतो गरज असेल तर जेव्हा आपण दुर्बीणीचा हे करतो तपास ते काढता येतो बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्लॅडर कॅन्सर आणि प्रॉस्टेट याच्याबद्दल आपण जर गणित मांडलं तर प्रमाण किती असते या सगळ्या अंदाज आहे असं. अजून ब्लॅडर कॅन्सर मुख्यतः काय झालं की प्रोस्टेट कॅन्सर आता डिटेक्ट व्हायला कारण पेशंट्स आता यायला लागले. पूर्वी प्रोस्टेट कॅन्सर होत असेल आपल्या तो निदानात येत नसेल आणि वयोमान जसं वाढतं तसं प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढतं आणि ते आपल्याला हळूहळू ते वाढतं. आणि ब्लॅडर कॅन्सर दोघांचं प्रमाण जवळजवळ सारखं आहे. जसं वय वाढेल तसं प्रोस्टेटचं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. 90 वर्षाच्या माणसाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि 60 वर्षाच्या माणसाला खूप कमी असते. अशा प्रकारचं सगळ्यात मध्ये या गोष्टी आल्याच कॅन्सरच्या तर काही दुसरं जो त्यातला विचार असतो तो असं आहे की सगळं लक्षात येत असतात. PSA तुम्ही म्हणाला तो आपण बघितला पाहिजे वारंवार गेलं. साधारणतः तुम्ही काय सल्ले द्या की कुठल्या वयामध्ये प्रॉस्टेटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पहिली काय तपासणी होते का लक्षणं पहिली? आता अलीकडे काय झालेलं आहे की आपण जी हेल्थ चेकअप करतो साधारणतः 60-50 काही लोक 50 वर्षानंतर काही लोक 60 वर्षानंतर हेल्थ चेकअप जशी सर्व रक्ताच्या तपासण्या असतात ब्लड युरिया क्रिएटिनिन लिपिड प्रोफाईल एक्सरे HTC तसं ते अलीकडे सोनोग्राफी PSA पण करतात. आणि जर PSA वाढलेला असेल किंवा काही शंका असेल पेशंटच्या सिम्पटमवरून जेव्हा त्याला वारंवार लघवीला लागतो त्या लघवीला घायले होतो मग त्याची तपासणी करून पुढे आपण त्याचं निदान करू शकतो. आणि दरवर्षी अमेरिकेत करतात. आपल्याकडे अजून ती पद्धत आलेली पुढे येऊ शकते. हेल्थ चेकअपमध्ये PSA आता इन्क्लुडेड 60 वर्ष तो हेल्थ चेकअप त्यासाठी केला गेला
तर तुमचं निदान जास्त लवकर होईल, लवकर त्याची इलाज होईल. याच्या पलीकडे एक गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना मी डायबिटीस असलेलं मला असं जाणवतं की जेव्हा जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर खूप वाढलेला असतो त्यावेळेला संबंध किडनी बरोबर असतो. सांगा ना कसं काय. आता कसं आहे की किडनी फंक्शन कमी झालं, म्हणजे किडनी कमी झाली, त्याला आपण किडनी फेल्युअर म्हणतो, ते कमी झालं तर ब्लड प्रेशर वाढतं, म्हणजे ज्याला आपण नॉन फंक्शनिंग किडनी म्हणतो किंवा किडनी फंक्शन होत नाही, त्याचं क्रिएटिनिन वाढलेलं असतं किंवा क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो त्याच्यात असतो. नंतर किडनीचे ज्या रक्तवाहिन्या किडनीला सप्लाय करणाऱ्या असतात त्या चोकअप झाल्या तर त्याच्यामुळे रक्तपुरवठा कमी झाला. रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतो. असे 3-4 प्रकार. आणि पण मी डायबिटीसची प्रॅक्टिस करतो तर मला एक गोष्ट जाणवते, जेव्हा यंग एजमध्ये ज्यावेळेला मुलांना ब्लड प्रेशर दिसतो त्यावेळेला नक्कीच किडनीचं काहीतरी तपासून घेतो. त्याचे किडनी तपासलीच पाहिजे, त्याची सोनोग्राफी केली पाहिजे आणि त्याच्यात गरज पडली तर डॉक्टर स्टडी करून त्याची रक्तपुरवठा किडनीचा योग्य आहे का नाही तो चेक करायला. कधी कधी त्यामुळे ऑब्स्ट्रक्शन रक्तपुरवठ्याची जी नलिका असते ती नॅरो झालेली असते आणि ती नॅरो जर झालेली असेल तर ती दुर्बिणीतून किंवा अँजिओप्लास्टी करून किंवा ओपन ऑपरेशनने ते दुरुस्त करून तो आजार दुरुस्त करता येतो. ब्लड प्रेशर त्याचं दुरुस्त करतो. मी असं ऐकलं होतं की किडनीच्या एक आजार असा आहे की तो जन्मजात सुद्धा असू शकतो, त्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतो. तर हे याच्याबद्दल कसं काय, कारण हे अनुवंशिक असतं. पॉलिसिस्टिक डिसीज ऑफ द किडनी हा अनुवंशिक आजार. अगदी बरोबर. तो म्हणजे लहान मुलांना अनुवंशिक शक्यता असते. तो वडिलांकडून किंवा आईकडून किंवा फॅमिलीच्या कुठल्या तरी व्यक्तीकडून तो जो क्रोमोझोम असतात एक्स जो क्रोमोझोम असतो त्याचा एक्स किंवा वाय त्याच्यात ते जीन्स असतात पॉलिसिस्टिक किडनीचे आणि ते त्या मुलात येतात आणि त्याला पॉलिसिस्टिक डिसीज ऑफ द किडनी म्हणतात. ही किडनीमध्ये असे पाण्याचे भरपूर असे त्याला फुगे येतात आणि त्यामुळे किडनीचं जे मास असतं ते पुष्कळ कमी असतं. तर त्या माणसाची किडनी हळूहळू जसं जसं तो मोठा होत जातो ती कमी काम करत जाते आणि नंतर ती किडनी फेल होते आणि मग त्या किडनीला काढून टाकून आपल्याला त्याला किडनी ट्रान्सप्लांट करावं, ते मूत्रपिंड रोपण करावं, अशी त्याची ट्रीटमेंट आहे. जर रोपण नाही केलं तर त्याला डायलिसिस करावं लागतं. काहीच नाही केलं तर तो पेशंट राहू शकतो. आता तुम्ही एकच बोलला ते किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी बदलायचं, तर त्याच्याबद्दल थोडं आपण लोकांना तुम्ही कधी काय कसं किती खर्च अंदाज आहे. आता साधारणतः कसं आहे की किडनी ट्रान्सप्लांट जेव्हा जेव्हा किडनी निकामी होते ते निकामी होण्याची अनेक कारणं असतात. स्टोनने निकामी होते, नंतर स्टोनने निकामी होते, अनुवंशिक आजाराने निकामी होते, ब्लड प्रेशरने निकामी होते, डायबिटीसने निकामी होऊ शकते किंवा इतर काही कारणाने ती किडनी निकामी होऊ शकते. ती किडनी निकामी झाली की शरीरात जी आपण किडनीचं मुख्य कार्य आहे की शरीरातली जी घाण आहे ती मूत्र लघवी तयार करून ती बाहेर फेकणे, ते बाहेर फेकले जात नाही. त्यामुळे ती शरीरात घाण साचते, त्यामुळे त्याचं क्रिएटिनिन युरिया वगैरे वाढतं आणि त्याच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्याला दम लागतो, त्याला चालता येत नाही, त्याला उलट्या मळमळ होते, छातीत पोटात पाणी होतं, अशा प्रकारे ते आजार होतात. जसं जसं याची पहिली ट्रीटमेंट सुरुवातीला आपण डायलिसिस करतो. जर तो पेशंट यंग असेल तर डायलिसिस हे त्याला परमनंट लागू शकतो. परमनंट डायलिसिस फार पेशंटसाठी सुखावं नाही, त्यामुळे त्याला किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. आता भारतात किडनी ट्रान्सप्लांट एक तर नातेवाईकाकडून जे रक्ताचे नातेवाईक आहे त्यांच्याकडून करता येतं. जो नातेवाईक नाही त्याची किडनी भारतात आपण घेऊ शकत नाही, ते कायद्याने मना आहे. किंवा आता कॅडावर ट्रान्सप्लांट म्हणजे जे ब्रेन डेड पेशंट आहे, ज्यांचं ब्रेन परत जिवंत होणार नाही, ज्यांचं हार्ट चालू आहे, अशा पेशंटचे जर नातेवाईक इच्छित असतील तर ते त्यांची किडनी लंग हार्ट वगैरे डोनेट करतात.
मग अशा पेशंटचं ते किडनी काढून ती कोणाला मॅच होते त्या माणसाला ती लावून त्याचे किडनी मूत्रपिंड रोपण करू शकतात. अलीकडे कॅरडावर डोनर प्रोग्राम बऱ्याच ठिकाणी फार चांगल्या रीतीने केला जातो. त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे. कोणाची किडनी कोणाला लावायची हे सरकारची जी एक कमिटी आहे ती कमिटी ठरवते आणि त्या माणसाला ती किडनी दिली जाते. त्याची कुठेतरी नोंद करावी लागते. रजिस्टर असतं त्याचं, महाराष्ट्र वाईज रजिस्टर असतं, नॅशनल वाईड रजिस्टर असतं. हां, आपल्याला नॉन रिलेटिव्हची किडनी घेता येते. नॉन रिलेटिव्हमध्ये ब्लड फक्त तुम्ही बायकोची किडनी घेऊ शकता. नॉन रिलेटिव्ह म्हणजे ती ब्लड रिलेटेड नाही पण ती तुमची पत्नी आहे. जर तिचे ब्लड ग्रुप तुम्हाला मॅच होत असेल, इतर सगळे मॅच होत असेल आमच्या दृष्टीने, तर मग आपण पती किंवा पत्नी एकमेकाला त्यांची किडनी देऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न की एखादी किडनी आपण म्हणजे कोणाची तरी दुसरी किडनी आणि आपण आपलं किडनी ट्रान्सप्लांट करून त्याला किडनी बदलून घेतली तर ती खराब व्हायची भीती असते का? ती खराब व्हायची भीती असू शकते. हळूहळू आता किडनी जर आपण दुसऱ्याची किडनी आपल्या शरीरात लावली तर त्याच्यामुळे तो आपल्या शरीरासाठी तो एक फॉरेन बॉडी आहे. त्यामुळे ते आपली शरीर त्याला रिजिस्ट करते. त्याला ती ॲलर्जिक रिॲक्शन तयार होते. त्याला अँटीबॉडी म्हणतात. त्या अँटीबॉडी तयार होतात. त्याचं त्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. जर नातेवाईकाची खूप जवळच्या नातेवाईकाची जर किडनी घेतली तर ते परिणाम कमी होतो. थोडा दूरच्या नातेवाईकाची घेतली तर परिणाम जास्त होऊ शकतो. अँटीबॉडी जास्त होतात. पण त्या अँटीबॉडीमुळे कधी कधी किडनी खराब होऊ शकते. हे 3 प्रकार होऊ शकतात. एक तर इमिजिएटली ऑपरेशन केल्यानंतर 24 तासात होतो, काही वेळा 6 महिन्यात होतो, काही वेळा हळूहळू 10-15 वर्षांनी किडनी ती हळूहळू खराब होते अँटीबॉडी. याच्यावर आपण अँटीबॉडी होऊ नये तर त्याचा इफेक्ट येऊ नये म्हणून आपण इम्युनोथेरपी घेतो. ती सध्या त्याच्यामुळे खूप आपल्याला फायदा होऊ शकतो. जर किडनी फेल्युअर झालं मूत्ररोपण केलेली किडनी तर आपण त्याला दुसरं मूत्ररोपण करू शकतो. अलीकडे ते पण खूप यशस्वी झालेलं आहे आणि पेशंटने त्याच्याबद्दल घाबरू नये किंवा त्याच्याबद्दल गैरसमज करू नये. तर मित्रहो, हे होते डॉक्टर राजन पटणी. आपण मूत्ररोग आणि त्या सर्जरीच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे आपण बरंच बघितलं. काही लक्षणं आली तर थांबू नका. जे डॉक्टरांनी आता लक्षणं सांगितली ते लक्षात घ्या आणि त्या लक्षणांची ताबडतोब शहानिशा करून ते जर किडनीशी संबंधित काही असेल तर कृपया त्याची ताबडतोब इलाज करून घ्या. कारण किडनी हे अत्यंत महत्त्वाचं ऑर्गन आहे, आपल्या शरीरातलं इंद्रिय आहे आणि ते सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. मित्रहो, आज इथंच थांबतो. डॉक्टर पटणी, तुम्ही त्या आला, आम्हाला एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असाच आमच्या ग्रंथालयावर लोक ठेवा आणि आपण मुलाखत थांबतो. आपण मला इथे बोलून मला माझी सगळी माहिती देण्याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल मी ग्रंथालयाचे आणि आपले डॉक्टर नाईक आपले मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.